गुड इव्हनिंग स्टुडंट. देही एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण विनर ऑफ द इयर एक्झाम साठी परीक्षेसाठी बसलेला आहात आणि त्यामधील आपण इयत्ता 7वी मधील मराठी मधील पाठ पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. सायकल म्हणते मी आहे ना. सायकल म्हणते मी आहे ना. पाहूया. पहा, हा पाठ या सायकल या वस्तूच्या दृष्टीने लिहिलेला आहे. सायकल आपल्याला अनेक प्रकारे मदत करते की ती आपल्याला आरोग्यासाठी चांगली आहे, पर्यावरणाची काळजी घेते आणि आपल्याला फिरण्यासाठी एक चांगली सोबती आहे. ती आपल्याला एक चांगली मित्र आणि उपयोगी साधन आहे. हे या साऱ्या पाठातून आपल्याला शिकायला मिळते. बघा, लहानपणापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. बरोबर. बघा मुलांना, पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने हे हितकारकच आहेत. कमी खर्चिक, वापरण्यास सहजपणे आणि असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून हा सांगत आहे. आणि हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. काय आहे? एक आत्मकथनात्मक पाठ आहे. म्हणूनच पाठाचे नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना. सायकल म्हणते मी आहे ना. यातून आत्मकथन केलेलं आहे सायकलनी की याच्यामध्ये म्हणजे काळजी नाही का, पर्यावरणाची काळजी तर आहे, तर आपल्याला फिरण्यासाठी एक चांगली सोबती आहे, कमी खर्चिक आहे आणि वापरण्यास योग्य आहे. ती आपल्याला आरोग्यासाठी चांगली आहे हे सांगितलेलं आहे. पहा, तर आपण त्याच्यावर काही प्रश्न पाहूया. पुढील पैकी इंधन वाचवणारे वाहतुकीचे साधन कोणते? पर्याय 1 बस, रेल्वे, विमान. तर बस हे उत्तर आहे, इंधन वाचवणारं वाहतुकीचे साधन. त्याचबरोबर सायकलचा शोध कोणत्या साली लागला? 1817, 1790, 1740 का 1690? 1817 साली सायकलचा शोध लागला. आता पुढील प्रश्न आहे, सायकलला लोक कोणत्या दुसऱ्या नावाने म्हणजे दुसऱ्या कोणत्या नावाने हाक मारतात सायकलला? मोटार, दुचाकी, बाईक का यापैकी नाही? यापैकी नाही. पहा, पुढचा प्रश्न आहे, सायकलचा शोध कोणत्या देशात लागला? भारत, अमेरिका, फ्रान्स का यापैकी नाही? यापैकी नाही. डॉक्टर कलाम यांचे बालपण. पुढचा पाठ आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे बालपण. या आपल्या महान पुरुषांचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. बघूयात तर मग डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे बालपण. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ज्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, हे एक महान शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म रामेश्वर, तमिळनाडू येथे झाला. त्यांनी संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. बालपण आणि शिक्षण पाहूया. अब्दुल कलाम यांचं बघा बालपण खूप साधं होतं. आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं बालपण कसं होतं? खूप साधे होते. त्यांचे वडील बघा मच्छीमारांसाठी बोटी बांधण्याचे काम करत असत. बघा, त्यांचे वडील काय करायचे, ते मच्छीमारांसाठी की बोटी बांधायचं नाव आहे ना, हो की नाही, नाव म्हणतो आपण त्याला, बोट पाण्यामधली, ते बांधण्याचं काम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे वडील करत असत. लहानपणापासून कलाम खूप मेहनती आणि अभ्यासात हुशार होती. बघा, आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे लहानपासून कसे होते? हुशार, मेहनती आणि अभ्यासू होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण, बघा शालेय शिक्षण जे आहे ते रामेश्वर मध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये MIT
एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं काय घेतलं? शिक्षण घेतलं. कोणतं शिक्षण घेतलं पहा? इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे काय घेतलं त्यांनी? शिक्षण घेतलं. असं या पाठामध्ये दिलेलं आहे त्यांचं बालपण आणि शिक्षण. तर आपण यावर प्रश्न पाहूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या गावी झाला? दिल्ली, रामेश्वरम, मुंबई आणि चेन्नई. तर रामेश्वरम हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम या ठिकाणी झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 रामेश्वरम. आता पुढील प्रश्न पाहूया. अब्दुल कलाम यांचे वडील काय करत होते? शिक्षक, डॉक्टर का बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम का वकील? बघा, बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम हे काम काय करत होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे वडील काम करत होते. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. अब्दुल कलाम यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? विज्ञान पुरुष, मिसाईल मॅन, अभियंता का राष्ट्रपती? बघा, मिसाईल मॅन म्हणून काय केलं जातं? ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. आता यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न आहे 4था प्रश्न. अब्दुल कलाम भारताचे कितवे राष्ट्रपती होते? बघा, 10वे, 11वे, 12वे का 13वे? अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. हे लक्षात ठेवायचे. MCQ जे आहेत ते प्रश्न प्रकार लक्षात ठेवायचे, छान वाचन करायचे, त्यातले महत्वाचे घटक कोणत्या धड्यामध्ये काय आहेत ते सर्वांनी पाहायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे. चला तर मग पाहूयात पुढचा प्रश्न. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? 1981, 1990, 1997 आणि 2002. 1997 साली अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार काय झाला? मिळाला. कोणता मिळाला? भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला? 1997 साली. आता पुढील पाहूयात. पुढचा पाठ आहे पहा, कविता आहे. गवत फुला रे गवत फुला. कविता जी आहे ती दिलेली गवत फुला रे गवत फुला. बघा, चित्रामध्ये बघा, गवताचं चित्र आहे. एक मुलगा गवत पाहत आहे. पतंग उडवता उडवता काय केलेला आहे तो मुलगा? चित्रामध्ये दिसत आहे की तुम्हाला तो गवताशी नातं जोडल्यागत तो बोलत आहे. बघा, आपण कविता म्हणूयात. यस, पहा. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे बला लागला सांग तुझा रे लळा. हे रंगबिरंगी इवल्याशा गवत फुला, की तुला पाहताच माझे मन काय झालेलं आहे? मोहून गेलेला आहे. असा कसा तुझा लळा मला लागलेला आहे असं कवी म्हणत आहे, ते सांग. आता बघा पुढचा प्रश्न आहे, म्हणजे पुढचा उतारा आहे. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा, अशा तुझ्या रे रंगकळा. पहा, मित्रांबरोबर म्हणजे माळावरती पतंग उडवीत फिरत असताना अचानक तुला मी गवतावर पाहिले. काय पाहिले? मी गवतावर पाहिले आणि तुला असं झुलताना हसताना पाहून मी आकाशातला पतंग विसरून गेलो आणि मित्रांनाही विसरलो. तुझ्या विविध रंगछटा पाहून मी काय झालो? मुग्ध झालो आणि हरकून गेलो. बघा, छान असं कवीने वर्णन केलेलं आहे. आता पुढील पाहूया. हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती, निळी निळूली एक पाकळी, पराग पिवळ झगमगती, तळी पुन्हा अन गोजिरवाणी, लाल पाकळी खुलती रे. उन्हामध्ये हे रंग पाहता बाण हरपून गेले रे, बाण हरपून गेले रे. पहा,
की हे गवत फुला दोन्ही बाजूंना हिरवी नाजूक रेशमासारखी जी तलम पाती आहे ती निळी निळीशी एक पाकळी आणि त्यामधून चमचमणारे पिवळे काय आहेत, पराग आहेत. तुझ्या तळाला पुन्हा एक गोजिरवाणी लाड उडवणाऱ्या एक लहान मुलाला इवलेसे गवत फुल दिसले. गवत फुलाच्या रूपाने मुलाला इवलेसे गवत फुल दिसले आणि गवत फुलाच्या रूपाने मुलगा मोहून गेला. पाकळी फुलली आहे उन्हामध्ये झगमगवणारे तुझे हे रंग पाहून माझे भान हरपून गेले. मी तुझ्या रूपात दंग झालो. पहा पुढचा आहे कडवे. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा. रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहून ही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरणी शाळा घर सारे. विसरणी शाळा घर सारे. पहा तुला इवलीचे रोप होऊन घेऊन स्वतःही वाराही लहान झाला. तुझ्या बरोबर तो झुला झुलवण्याचा खेळ खेळू लागला. रात्र सुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी अंगाई गीत गात आहे आणि मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घरशाळा सगळे विसरून तुझ्या सोबत राहावेसे वाटते. असं कवितेतील मुलगा म्हणत आहे की तुझे इवलेसे रूप घेऊन स्वतः वाराही काय झालेला आहे, लहान झालेला आहे. तुझ्या बरोबर तो झुलवण्याचा खेळ खेळू लागला आहे. रात्र सुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी अंगाई गीत गात आहे. मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घरशाळा सगळे विसरून तुझ्या सोबत राहावेसे वाटते असं म्हटलेलं आहे. पहा तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझ्या सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी घट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा पसवावे. बघा हे गवत फुला मला असे वाटते की तुझ्या चिमुकल्या गोजऱ्या बोलांची भाषा शिकून मला गोष्टी सांगाव्या. तुझे सगळे खेळ मी शिकावे आणि मला येणाऱ्या जादूच्या गोष्टी तुला शिकवाव्या. आकाशाकडे हट्ट करावा तुझ्या सोबत खाऊ खावा. तुझे रंगीत कपडे घालून फुलपाखराची फसगत करावी. बघा मी इतका तुझ्यासारखा सुंदर दिसावा तुझ्यासारखा दिसावा की फुलपाखरूही काय झालं पाहिजे, फसलं पाहिजे असं या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. तर यावर आपण आधारित प्रश्न पाहूया. कवितेतील मुलगा कोठे खेळत होता? घरात, मैदानात, माळावर का शेतात? माळावर खेळत होता. कवितेतील मुलगा कोठे खेळत होता? माळावर खेळत होता. मुलाचे लक्ष कशाने वेधले आहे? पतंगाने, गवत फुलाने, झाडाने का पक्ष्यांनी? गवत फुलाने मुलाचे लक्ष काय केलेलं आहे, वेधलेलं आहे. आता पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3. गवत फुलांची पाने कशी आहेत? जाड, पातळ, रेशमी का कठीण? रेशमी ही गवत फुलांची पाने आहेत. पहा पुढचा प्रश्न आहे 4था प्रश्न. गवत फुलांच्या पाकळ्यांचा रंग कोणता? पिवळा, लाल, निळा आणि गुलाबी. गवत फुलांच्या पाकळ्यांचा रंग कोणता? बघा पिवळा, लाल, गुलाबी, निळा. तर यामधील उत्तर शोधायचं आहे तुम्ही स्वतः. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे. गवत फुलांचा पाहून वारा काय करत होता? पळत होता का झुला झुलवत होता? उडत होता की खेळत होता? पहा तुम्ही उत्तर स्वतः शोधायचे. या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. आता पुढील पाठ पाहूयात. बाकी 20 रुपयांचं काय? बघा पाठाचं चित्र दिलेलं आहे. याच्यामध्ये बाकी 20 रुपयांचं काय? हा ऑफिस मॅनेजर दिसत आहे. हा तेथील कामगार आहे. तिथे टेबल आहे, टेबल क्लॉथ्स आहे. असं चित्र या पाठामध्ये आपण पाहायला मिळतं. तर पाहूयात आपण बाकी 20 रुपयांचं काय. बाबाराव मुसळे
जन्म 1949, प्रसिद्ध लेखक व कवी. मोहर, लीलाचंद्र, झिंक, लुकलुकू, नगर भोजन हे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. वारुळ, पाटीलकी, दंश, पखाल, आर्त या कादंबऱ्या, तसेच इथले पोटली, माणूस गात्रे हा कविता संग्रह सुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. पाठाचा परिचय पाहूयात की दुसऱ्याच्या मदतीस कायम तयार असणाऱ्या राजू नावाच्या एका प्रामाणिक मुलाची ही गोष्ट आहे. बघा, राजू हा प्रामाणिक मुलगा असतो की दुसऱ्याच्या मदतीला सतत कायम आणि तत्पर असतो. या मुलांसोबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो की पण शेवटी त्या मुलाचा निस्वार्थीपणा साहेबांना कळतो आणि ते विकासची काय करतात, माफी मागतात. असे या पाठामध्ये दिलेलं आहे की बाबा एका प्रामाणिक मुलाची गोष्ट आहे आणि या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा काय होत असतो, गैरसमज होतो. पण शेवटी त्या मुलाचा निस्वार्थीपणा साहेबांना कळतो आणि विकासची काय होते, माफी मागतात. पुढचा आहे, जर तुमच्याकडे प्रश्न पाहूया, जर तुमच्याकडे 50 रुपये असतील आणि तुम्ही 30 रुपयांची वस्तू खरेदी केली तर तुमच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील? 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये का 80 रुपये? 20 रुपये. बरोबर. यापुढील प्रश्न आहे, बाकी 20 रुपयांचं काय? या वाक्याचा अर्थ काय आहे? 20 रुपये द्या, 20 रुपयाची वस्तू घ्या, 20 रुपये कोणाला तरी उसने द्या, 20 रुपये शिल्लक आहेत ते करायचे आहे का 20 रुपये शिल्लक आहेत ते करायचे? 20 रुपये शिल्लक आहेत ते करायचे आहे. ते काय करायचे हे उत्तर दिलेलं आहे. आता प्रश्न तिसरा पाहूया, जर तुम्हाला 100 रुपये दिले आणि 80 रुपयाची वस्तू घेतली तर किती रुपये शिल्लक राहतील? बरोबर, 20 रुपये शिल्लक राहतील. आता पुढील पाहूयात पाठ, पण थोडा उशीर झाला. पण थोडा उशीर झाला. सारांश, हा पाठ सैनिक आणि त्यांच्या भावनांशी संबंधित आहे. सैनिक देशाच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. त्यांना आपले कुटुंब आणि गावाची खूप आठवण येते. पोस्टमन जेव्हा पत्रे घेऊन येतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो, कारण त्या पत्रामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या बातम्या आणि प्रेम असते. पण कधी कधी पत्रे येण्यास थोडा उशीर होतो, त्यामुळे त्यांना थोडे वाईट वाटते. बघा, पाठाचा परिचय पाहूयात की हिमालयातील काश्मीरच्या सीमेवर कारगिल येथे एक तरुण सैनिक जागता पहारा ठेवून देशाचे रक्षण करीत आहे. त्याला आई आजारी असल्याचे पत्राने कळते. तो आईला बघण्यासाठी गावी येतो, पण त्या आधीच त्याची आई मरण पावलेली असते. देशप्रेम आणि आईची ओढ याचा हृदयद्रावक प्रसंग या पाठामध्ये काय केलेला आहे, वर्णिलेला आहे की बाबा देशासाठी लढणारे झिजणारे जे बघा सैनिक आहेत की त्यांनी आजारी असल्याचं आईचं कळतं, पण ते जेव्हा तिथे पोहोचतात त्याच्या आधीच त्याची आई काय झालेली असते, त्याला सोडून गेलेली असते. म्हणजे देशप्रेम आणि आईची ओढ या हृदयद्रावक प्रसंगाचा या पाठामध्ये काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. यावर प्रश्न पाहूयात, सैनिकांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काम कोणते? लढाई, अतिशय थंड हवामानात सेवा बजावणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे का आराम करणे? अतिशय थंड हवामानात सेवा बजावणे हे सर्वात कठीण काम आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूयात, तर पण थोडा उशीर झाला या पाठात कोणत्या ठिकाणच्या परिस्थितीचे वर्णन केलेले आहे? शहर, समुद्र किनारा, डोंगराळ प्रदेश आणि वाळवंट. डोंगराळ प्रदेश कोणता आहे? पण थोडा उशीर झाला या पाठात कोणत्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे? डोंगराळ प्रदेश या परिस्थितीचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये काय होत असते? शांतता, गोंधळ, उत्साहाचे वातावरण आणि भीतीचे वातावरण. म्हणजे गोंधळ होत असतो की पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये काय होत असे, गोंधळ होत असे. पुढचा आहे बघा की आपले परमवीर. आपले परमवीर पाठाचं नाव आहे. पाठाचा परिचय,
परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. या परमवीर चक्राची तपशीलवार माहिती व 21 परमवीरांची यादी या पाठात दिली आहे. भारतीय सेनेच्या शौर्याला आणि बलिदानाला लेखकाने इंद्रवजाची उपमा दिली आहे. तसेच फ्लाइंग ऑफिसर म्हणजे निर्मलजीत सिंग सेखा यांनी शत्रूशी लढताना कसे शौर्य गाजवले व देशासाठी प्राण गमावले याची रोमहर्षक कहाणी काय केलेली आहे, सांगितलेली आहे. पहा पुढील प्रश्न पाहूया की प्रश्न पहिला आहे, शत्रू समोरील शौर्याच्या उल्लेखनीय कृत्यासाठी वेल्हे दिले जाणारे सर्वोच्च लष्करी पदक कोणते आहे? तर कोणतं आहे? परमवीर चक्र. परमवीर चक्र हे शत्रू समोरील शौर्याच्या उल्लेखनीय कृत्यासाठी दिलेलं हे लष्करी पदक आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, परमवीर चक्र प्राप्तकर्त्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? धाडस, शौर्य, निस्वार्थीपणा आणि भित्रापणा. तर भित्रापणा हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, परमवीर चक्र प्राप्तकर्ता किती आहे? 21. परमवीर चक्र प्राप्त करते हे 21 आहेत, लक्षात घ्या. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, यापैकी कोणते नाव परमवीर चक्र प्राप्तकर्त्याचे नाही? मेजर सोमनाथ शर्मा, कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया, तिसरा आहे हवालदार अब्दुल हमीद आणि चौथा आहे सुभेदार जोगिंदर सिंग. सुभेदार जोगिंदर सिंग हे परमवीर चक्र प्राप्तकर्त्याचे नाही. आता पुढील पाहूयात. पहा हे सर्व आपण पाठ पाहिलेले आहेत. या पुढील पाठ आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग